नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर बघा, आजचा डिनर मेनू मी ठेवला आहे मेथीची भाजी, बाजरीची भाकरी असा मी आज मेनू ठरवला आहे. तर तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण व डाळीचे व बाजरीचे पीठ, मीठ, जिरे, मोहरी हे साहित्य आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे. तर चला मग वळूया आपण आपल्या रेसिपीसाठी मी कढई गरम करत ठेवली आहे. तर सर्वप्रथम आपण धुवून स्वच्छ केलेली मेथी तेलात थोडी परतवून घेणार आहोत. भाजी छान तेलात परतवून घ्यायची आहे. बघू शकता मेथी छान परतली गेली आहे. ती आपण आता एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया. आता आपल्याला भाजीच्या वाटणाची तयारी करायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3-4 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, डाळीचे व बाजरीचे पीठ हे आपण मिक्सरला लावून छान दळून घेऊया. आता आपण हे थोडंसं दळून घेऊया व त्यानंतर त्यात डाळीचे व बाजरीचे पीठ पाणी टाकून दळून घेऊया. अशा प्रकारे आपण आता हिरव्या मिरच्या व शेंगदाणे दळून घेतलेले आहे. आता आपण त्यात डाळीचे बाजरीचे पीठ टाकून घेऊया. हे आपल्याला पाणी टाकून छान दळून घ्यायचं आहे. भाजीसाठी लागणारे वाटण तयार आहे. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया. गॅस चालू करून त्यात थोडे तेल टाकून घ्यायचे आहे. तेल तापल्यावर त्यात जिरे व मोहरी टाकून घेऊया. जिरे तडतडल्यावर आपल्याला लसूण पण टाकून घ्यायचा आहे. लसणाच्या पाकळ्या छान ठेचून टाकल्यावर भाजीला छान स्वाद येतो. आता आपण तयार केलेले वाटण फोडणीत टाकून घेऊया. बघू शकता आता हे छान परतलं गेलं आहे. त्यानंतर आपण परतवलेली मेथी फोडणीत टाकून द्यायची आहे. छान मिक्स करून घेऊया. थोडा वेळ असंच आपण वाटणामध्ये मेथी छान परतून घेऊ. आता आपण भाजीमध्ये पाणी टाकून घेऊ. सर्वात शेवटी आपण भाजीत मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ. आणि भाजी कमी गॅसवर छान शिजत ठेवून देऊया. आपण भाजीवर झाकण ठेवणार नाही आहे, तशीच शिजवून घेणार आहोत. त्याने भाजीचा रंग काळपट पडत नाही. व दुसरीकडे बाजरीच्या भाकरीची तयारी करूया.